जंतर मंतर येथे रक्ताचे डाग लागलेली एक काठी रडत होती. बापूंची क्षमा मागताना म्हणत होती, आधार नाही, मी आज प्रहार करत आहे. सत्ता अहंकाराने ग्रासली आहे आणि मी भारतीयांची डोकी फोडून त्रासली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर वार करतानाही कसं तरीच वाटलं होतं. शेतकऱ्यांच्या डोक्यावर वार करतानाही कसं तरीच वाटलं होतं. करोडोंच्या पोशिंद्यांना मारताना दुःखाने हृदय फाटलं होतं. तरुणांनी नोकरी मागितली होती. तरुणांनी नोकरी मागितली होती. गरिबांनी भाकरी मागितली होती. महिलांनी संरक्षण मागितलं होतं. तरुणांनी नोकरी मागितली होती. गरिबांनी भाकरी मागितली होती. महिलांनी संरक्षण मागितलं होतं. जनतेने पंतप्रधान परदेशी पाहुण्यांना मारतात तशी मिठी मागितली होती. जनतेने काय मागितलं होतं तर जनतेने पंतप्रधान परदेशी पाहुण्यांना मारतात तशी मिठी मागितली होती. पण त्यांनाही काठीच मिळाली, बापूंची नाही तर डाकूंची. पण त्यांनाही काठीच मिळाली, बापूंची नाही तर डाकूंची. हे मतदानावर अर्थव्यवस्थेवर डाका टाकणारे, हे मतदानावर अर्थव्यवस्थेवर डाका टाकणारे, पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकणारे, स्मार्ट मीटरच्या नावाखाली स्मार्टली लोकांच्या खिशात हात टाकणारे, स्मार्ट मीटरच्या नावाखाली स्मार्टली लोकांच्या खिशात हात टाकणारे, पेपर फोडून नालायकांना लायक बनवणारे आणि प्रभू रामचंद्रांच्या दानपेटीवर डल्ला मारून स्वतःला रामभक्त म्हणवणारे आणि प्रभू रामचंद्रांच्या दानपेटीवर डल्ला मारून स्वतःला रामभक्त म्हणवणारे काठी मारून अंदाज घेत आहेत. हे काठी मारून अंदाज घेत आहेत. तुमची डोकी फुटल्यावरही तुमची डोकी शांतच राहणार असतील तर यापुढे तुम्हाला गोळ्या घातल्या तरी फरक पडत नाही. तुमची डोकी फुटल्यावरही तुमची डोकी शांतच राहणार असतील तर यापुढे तुम्हाला गोळ्या घातल्या तरी फरक पडत नाही. कारण घाबरलेल्या मेंढ्यांच्या कळपात एक मेंढरू कापलं तरी दुसरं गुपचूप मरतं पण आंदोलन करत नाही. कारण घाबरलेल्या मेंढ्यांच्या कळपात एक मेंढरू कापलं तरी दुसरं गुपचूप मरतं पण आंदोलन करत नाही. म्हणूनच बापू त्या आंदोलन करणाऱ्या पोरांना वाचवावंसं वाटलं होतं. म्हणूनच बापू त्या आंदोलन करणाऱ्या पोरांना वाचवावंसं वाटलं होतं. त्यांच्या डोक्यात पडणारी काठी हातात देऊन त्यांच्यासोबत दांडी यात्रेवर जाऊन मूठभर मीठ उचलावंसं वाटलं होतं. म्हणूनच बापू त्या आंदोलन करणाऱ्या पोरांना वाचवावंसं वाटलं होतं. त्यांच्या डोक्यावर पडणारी काठी हातात देऊन त्यांच्यासोबत दांडी यात्रेवर जाऊन मूठभर मीठ उचलावंसं वाटलं होतं. मुंबईला जाऊन करो या मरोचा नारा द्यावासा वाटत आहे. अन्यायाविरुद्ध आजही तसाच देश पेटत आहे आणि डोकं फुटूनही शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या प्रत्येक झुरळात मला गांधी भेटत आहे. आणि डोकं फुटूनही शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या प्रत्येक झुरळात मला गांधी भेटत आहे. म्हणूनच बापू केव्हापासून इथेच पडून आहे. म्हणूनच बापू केव्हापासून इथेच पडून आहे. पुन्हा कोणीतरी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चालू लागला. म्हणूनच बापू कधीपासून इथेच पडून आहे. पुन्हा कुणीतरी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चालू लागला तर त्याला आधार देण्यासाठी. कारण उपोषण आणि सत्याग्रह नथुरामाच्या पिल्लांना ठासून सांगतंय आजही देश तयार आहे बापू होण्यासाठी. आजही देश तयार आहे बापू होण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.